हे बघा फ्रेंड्स, तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर फिनिशिंग आलेली आहे। हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कप्स लावून जर आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाउज शिवायचा आहे तर त्यासाठी काय करायला पाहिजे। तर सर्वात आधी तुम्ही हे लक्षात घ्या की तुम्हाला सिंपल आपलं जसं तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाउज कापून घेता तसंच तुम्हाला पूर्ण प्रिन्सेस कट ब्लाउज बघा याप्रमाणे कापून घ्यायचा आहे। फक्त तुम्हाला हे करायचंय की हे जे समोरचे पार्ट आहे, मागचा पार्ट तर तुम्ही सिंगलच कापणार, पण समोरचे जे पार्ट आहे ते तुम्हाला बघा याप्रमाणे असे 4 पार्ट्स मध्ये ते कापून घ्यावे लागतील। म्हणजे हे तुम्हाला डबल कापून घ्यावे लागतील। जसं हे सिंगल आपलं दोन्ही बाजूचे 2 पार्ट झाले आणि पुन्हा तुम्हाला आणखी 2 पार्ट्स, म्हणजे याप्रमाणे तुम्हाला हे समोरचे जे पोर्शन आहेत ते असे डबल डबल कापून घ्यावे लागतील। हे बघा, हे 2 आणि हे 2। तर याचा आपण काय करू की हे जे आपण 2 कापलेले आहेत ते आपण इथे जोडून घेऊ। मेन जे फॅब्रिक आहे आपल्याला तिथे ते आपण हे अस्तर जोडून घेऊ। त्यानंतर हे दुसरे जे 2 उरलेले आहे त्यांना पुन्हा आपण एकमेकांना जोडू। मी तुम्हाला सांगते समोर समोर स्टेप बाय स्टेप। तुम्ही आता हे एवढं लक्षात घ्या की आता हे जे आपल्याला आहे हे 2 जे एक्स्ट्रा कापलेले आहेत हे आपल्याला बाजूला ठेवायचे आहेत। इथले पण आपल्याला हे 2 आपण कापून घेतलेले आहेत हे बाजूला ठेवायचे आहेत आणि इथे आपल्याला हे अस्तर जोडून घ्यायचं आहे। मी तुम्हाला जोडून झालं की दाखवते। इथे आता आपले सगळे अस्तर जोडून झालेले आहेत। 4ही पार्ट्स आपण अस्तर जोडून घेतलेले आहे। आता आपण जे आधी सेंटर पॉइंट लावून ठेवलेले असते कटिंगची वेळी, बरोबर ते सेंटर पॉइंट याप्रमाणे अस्तरचं पण कापडाचं करून घ्यायचे आहेत, लावून घ्यायचे आहेत। आणि हे जे आता दुसरं आपले एक्स्ट्रा आपण अस्तर जे कापून ठेवलेलं आहे ते सुद्धा इथे बघून घ्या, त्यांचे सुद्धा सेंटर पॉइंट तुम्ही लावून ठेवा। आणि आता हे सगळे पार्ट्स आपल्याला बघा सेंटर पॉइंट वरती सेंटर पॉइंट याप्रमाणे ठेवून असं ते जोडून घ्यायचं आहे। हे बघा, जोडून घेताना लक्षात ठेवा सेंटर पॉइंट पासूनच तुम्हाला सिलाई न्यायची आहे, तर तुमचं सेंटर पॉइंट कसं एकदम व्यवस्थित येईल। इथे आपल्याला डबल सिलाई पण लावून घ्यायची आहे जेणेकरून ते आपलं एकदम घट्ट बसेल। आणि हे बघा, हे इथे आपलं प्रिन्सेसचं जे आहे एक पार्ट आपला रेडी झालेला आहे। याचप्रमाणे आपल्याला दुसरा पार्ट पण अस्तर लावून घेतलेला या मेन फॅब्रिकचा तयार करून घ्यायचा आहे इथे। त्यानंतर हे बघा, हे आपण जे एक्स्ट्रा लाईनिंगचे जे कापड इथे रेडी करून कापून ठेवलेले आहे ते सुद्धा आपल्याला इथे रेडी करून घ्यायचे आहे याप्रमाणे। म्हणजे मी तुम्हाला माझ्या एका बाजूचा भाग जो आहे तो पूर्णपणे जोडून सांगते, दुसऱ्या बाजूचा तुम्ही याचप्रमाणे करू शकता। बघा, इथे हे सुद्धा अस्तरचे कापड पण इथे जोडून झालेलं आहे। आता हे बघा, मी या बाजूचे आणि या बाजूचे हे दोन्ही पार्ट्स जे आहे ते जोडून घेतलेले आहे। इथला पण हे दोन्ही पार्ट्स आपण जोडून घेतलेले आहेत एकदम परफेक्ट, आणि इथले पण हे दोन्ही पार्ट्स मी जोडून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला काय करायचं आहे, हे बघा, हे इथं आपण सेंटर पॉइंट दिलेले आहे, ठीक आहे। आता आपल्याला बघा, हे जे आपली कटोरी आहे ही अशी मोडून आपल्याला याचा पण सेंटर पॉइंट असा काढून घ्यायचा आहे। कदाचित तुम्हाला हा रंग दिसणार नाही, पण मी सांगते तुम्हाला। हे बघा, ही अशी एकदा अशी आणि एकदा अशी असं करून घेतलं तुम्ही की हा सेंटर पॉइंट आपल्याला मिळतो। दोन्ही बाजूने करून घेतलं की हा इथे हा मध्यस्थी एकदम इथे हा सेंटर पॉइंट आलेला आहे, ठीक आहे। हा इथे आपण एक क्रॉस केला आहे, तर हा इथे मध्यस्थी बरोबर सेंटर पॉइंट मिळालेला आहे। आता आपण काय करू, हा सेंटर पॉइंट आणि हा सेंटर पॉइंट तुम्ही ही रेष आहे ना अशी सरळ ओढून घ्या, म्हणजे तुम्हाला एकदम ते सेंटर मध्ये लावून घेता येईल। आता हा सेंटर पॉइंट जो आहे आपल्याला ही जी सिलाई आपण लावलेली आहे ती पकडायची आहे। तर ही बघा, हा सेंटर पॉइंट घेतला आपण, हा सेंटर पॉइंट इथे मिळवलेला आहे बरोबर, आणि हा सेंटर पॉइंट मिळवून ही बघा, ही खालच्या बाजूने सिलाई मारायची आपल्याला। कधी पण वरचं जे हे गोलाईचा भाग आहे आपला प्रिन्सेसचा, इथे सिलाई द्यायची नाही। हा जो खालचा आपला भाग आहे या खालच्या भागानेच ती सिलाई घ्यायची। तरी बघा, ही अशी मिळवून घ्या बरोबर, सेंटर पॉइंट इथे ठेवलाय आपण आणि इथे असा
मिळवून घेतलेला आहे आणि इथून आता तुम्हाला ही शिलाई द्यायची आहे. ही अशी घेतली आपण इथून बरोबर आणि जिथे आपण मार्किंग करून ठेवली अशी सरळ तिथून पर्यंत बरोबर सेंटर पर्यंत आपल्याला ही सरळ अशी शिलाई लावून घ्यायची आहे. ही बघा मी सेंटर पर्यंत आणली ही शिलाई. पुन्हा तुम्हाला ही खाली पक्की असं करून एकदम घट्ट अशी ती करून घ्यायची आहे शिलाई. हे बघा हे झालं आहे आपलं. आता हे खालच्या बाजूनी रेडी झालेलं आहे बिलकुल. आता तुम्हाला इथे जर वरच्या बाजूनी पण ही शिलाई मारून घ्यायची असेल तसं तर तुम्ही ही खालच्या बाजूने एकदा शिलाई आपण इथे पक्की लावून घेतली की वरच्या बाजूने शिलाई नाही केली आपण तरी इथे चालते. बट तुम्हाला जर तरी वरच्या बाजूने अशी शिलाई लावून घ्यायची असेल तर ही बघा तुम्हाला ही अशी सरळ नेता येणार नाही, ती अशी तिरकस न्यावी लागेल. तर तुम्ही काय करा त्यासाठी ह्याशी तिरकस शिलाई नेण्यासाठी तुम्ही इथे असं हे बघा हे आपण कटोरी ऑलरेडी आपली सेट झालेली आहे. हे तुम्ही इथे असं पकडून या बाजूनी इथे अशी बरोबर ही ठेवलेली आहे. अशी तिरकस तुम्ही बघा ही रेष अशी ओढून घेऊ शकता. आता ही तिरकस रेष ओढली तर तुम्ही हे सुद्धा करू शकता की इथून तुम्ही ही सरळ शिलाई अशी आणू शकता. हे बघा ती अशी बरोबर सेंटर पर्यंत मिळवून घेतलेली आहे आणि हीच शिलाई आपण खाली पण मिळवून घेतलेली आहे. आणि आता हे आपलं कप्स एकदम कसं झालंय बघा, परफेक्ट स्टिचिंग मध्ये आलेला आहे. परफेक्ट आपला याचा असा शेप आलेला आहे कटोरीचा. आता तुम्हाला हा पार्ट असा ठेवून हे जोडून घ्यायचं आहे. हे बघा असे जोडून घ्यायचे आहेत हे पार्ट्स तुम्ही याच्यावरती ठेवून. तुम्हाला वाटल्यास तुम्ही हा सरळ भागावरती ठेवून इथे असा डायरेक्ट हा गळा असा पलटवून घेऊ शकता. बट मला इथे पायपिंग करायची असल्यामुळे मी ते करणार नाही. मी असाच हा जोडून घेईन व त्यानंतरच मी इथे पायपिंग करेल. तर ही बघा हे तुम्हाला असं ठेवून जोडून घ्यायचं आहे. तर जेव्हापर्यंत मी तुम्हाला हे जोडून दाखवते आहे तुम्ही प्लीज जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला माझ्या सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ जे आहे ते मिळतील. ही बघा हे इथे आपली कटोरी अशी ही अटॅच करून झालेली आहे एकदम परफेक्ट अशी. या बाजूने आता तुम्ही हिला बघा, ही बघा एकदम परफेक्ट अशी लावून झालेली आहे. तर यात काही कन्फ्युजन असल्यास तुम्ही मला कमेंट नक्की करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय माता दी.